नमस्कार, मी डॉक्टर सुनीता मगरे, प्राध्यापक, शिक्षणशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई. आजच्या सत्रामध्ये आपण समाजशास्त्राची संकल्पना याविषयी बोलणार आहोत. समाजशास्त्राची संकल्पना समजून घेत असताना आपल्याला खालील बाबींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. नंबर 1, शास्त्राचे मूलभूत विभाग. समाज म्हणजे काय, समाजाची वैशिष्ट्य, समाजशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्राचे वैशिष्ट्य आणि समाजशास्त्राची व्याख्या. अभ्यास विषयाच्या अनुषंगाने शास्त्राचे मुख्यतः 2 भाग करण्यात येतात. एक म्हणजे नॅचरल सायन्सेस, ज्याला आपण नैसर्गिक शास्त्रे असं म्हणतो, आणि 2 सोशल सायन्सेस, ज्याला सामाजिक शास्त्रे असं आपण म्हणतो. नैसर्गिक शास्त्रामध्ये समाजेतर घटनांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या शास्त्रांचा आपण नैसर्गिक शास्त्र म्हणून उल्लेख करतो. तर सामाजिक शास्त्रामध्ये सामाजिक घटनांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ सामाजिक संबंध, तसेच विविध प्रकारची शास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादींचा अभ्यास यामध्ये केला जातो. थोडक्यात सामाजिक घटनांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्र असे आपल्याला म्हणता येईल. समाजाचे अध्ययन पाश्चिमात्य आणि पौर्वात्य देशात करण्यात आले. समाजाच्या घडामोडींचा विचार आणि समाजाअंतर्गत समूहाच्या विविध बाजूंचे विश्लेषण ग्रीक तत्वज्ञ प्लेटोने त्याच्या रिपब्लिक या ग्रंथामध्ये केल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच एरिस्टॉटलने देखील त्याच्या पॉलिटिक्स या ग्रंथात कायदा, राज्य व समाज यासारख्या बाबींवर आपले विचार प्रकट केले आहे. भारतात देखील प्राचीन काळापासून विविध धर्मशास्त्रात समाजाचे चिंतन केलेले आढळून येते. यात वेद, उपनिषदे, पुराणे, स्मृती, रामायणे आणि महाभारतांचा समावेश येतो. मनुस्मृती त्यावेळी समाज दर्शनासमवेत जन्म, विवाह, मृत्यू व इतर संस्कार इत्यादींचे विवेचन केलेले दिसून येते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात राज्यसंस्था, धर्मसंस्था, अर्थशास्त्र व समाज जीवनाचे चित्रण केलेले आढळून येते. सर्वप्रथम आपण समाजाच्या काही व्याख्यांचा या ठिकाणी विचार करणार आहोत. समाज म्हणजे नेमकं काय? वेगवेगळ्या समाजशास्त्रज्ञांनी समाजाच्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्या व्याख्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर मॅकआयव्हर आणि पेस या समाजशास्त्रज्ञांच्या मते समाज म्हणजे सामाजिक संबंधाचे जाळे. तर राईट यांच्या मते समाज म्हणजे व्यक्तींचा निव्वळ समूह नसतो, तर समूहातील सदस्यांमध्ये विद्यमान असलेली ती संबंधाची एक व्यवस्था असते. उल्सनच्या मते समाज म्हणजे वास्तवात असलेला बृहत आणि प्रामुख्याने स्वयंपूर्ण समूह. तर मॉरिस गिन्सबर्ग यांच्या मते नात्याने वा वर्तणुकीच्या पद्धतीने एकत्रित बांधलेल्या व्यक्तींचा संग्रह म्हणजेच समाज. रॉस ग्लेझर आणि त्यांचे इतर सहकारी यांनी समाज म्हणजे अशा लोकांचा समुच्चय आहे की जो एका निश्चित भूभागावर
असलेला असतो, तसेच तो निरंतर संघटित आणि बृहत असतो. एलिस आणि लिप्टेस यांच्या मते समाज म्हणजे लोकांचे असे संकलन की ज्यात निश्चित भूभाग, सापेक्ष स्वयंपूर्णता, सामाजिक आंतरक्रिया आणि संस्कृती ही वैशिष्ट्ये दिसून येतात. तर बॉटमोरच्या मते जेव्हा आपण राजकीय स्वातंत्र्यासोबत वैशिष्ट्यपूर्ण आर्थिक, धार्मिक आणि कौटुंबिक संस्था पाहतो, तेव्हा त्या समूहाला निश्चितपणे स्वतंत्र समाज असे म्हणावे लागेल. या सर्व व्याख्यांचा सार लक्षात घेता आपणास असे म्हणता येईल की समाज म्हणजे विशाल आणि स्थायी समूह असून त्यात सामान्य हित, सामान्य भूभाग, सामान्य जीवन पद्धती आणि पारस्परिक सहकार्य तसेच आपलेपणाची भावना असते. समाजाची वैशिष्ट्य कोणकोणती आहे? वरील व्याख्यांचा आधार घेता आपल्याला ही वैशिष्ट्य स्पष्टपणे दिसून येतात. समाज हा एक क्षेत्रीय समूह असतो. समाज हा सर्वात मोठा समूह आहे. समाज हा विविध व्यक्तींनी मिळून बनलेला असतो. समाजाला इतिहास असतो. समाजात सतत परिवर्तन होत असते. समाज हा आत्मनिर्भर असतो. समाजातील घटक परस्परावलंबित असतात. समाज व्यक्तीला मूलभूत सुरक्षा पुरवतो. समाजात संघर्ष आणि सहकार्य अंतर्भूत असते. समाजाला राजकीय स्वातंत्र्य असते. तसेच समाजाला एक संस्कृती देखील असते आणि समाजाला एक विशिष्ट लोकसंख्या असते. पुढे आपण समाजशास्त्र म्हणजे काय हे बघणार आहोत. यासाठी देखील आपण विविध समाजशास्त्रज्ञांनी समाजशास्त्र म्हणजे काय याविषयी ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यांचा उहापोह आपण या ठिकाणी करणार आहोत. तर प्रथम व्याख्या आपण बघणार आहोत लेस्टर वार्ड यांची. यांच्या मते समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. तर फ्रँकलिन गिडिन्स यांच्या मते समाजशास्त्रामध्ये संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यात येते. ऑकबर्न अँड निमकॉफ यांच्या मते समाज जीवनाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणाऱ्या शास्त्रात समाजशास्त्र असे म्हटले जाते. मॅकआयव्हर आणि पेसच्या मते समाजशास्त्राचा अभ्यास विषय हा सामाजिक संबंध आहे. तर मार्शल जोन्सच्या मते समाजशास्त्रात मानवाचा अनेक मानवांशी असलेला संबंध अभ्यासण्यात येतो. हेरी जॉन्सनच्या मते समाजशास्त्रात सामाजिक समूहाचा अभ्यास करण्यात येतो. तर मॅक्स वेबरच्या मते समाजशास्त्र हे असे विज्ञान आहे की ज्यात सामाजिक क्रियांच्या निर्वचनात्मक आकलनांचा प्रयत्न करण्यात येतो. अलेक्स इंक्लेक्स यांच्या मते समाजशास्त्रात सामाजिक क्रिया व्यवस्थेचा आणि त्यातील पारस्परिक संबंधाचा अभ्यास केला जातो. गिनिसबर्गच्या मते मूर आणि कुलेच्या मते समाजशास्त्र हे अनेक वचनी
अनेकविध वर्तनाचा अभ्यास करते. तर मेरिल आणि एल्ड्रिचच्या मते मानवी संबंधाचे विज्ञान म्हणजे समाजशास्त्र. गिनिसबर्गच्या मते समाजशास्त्र हा मानवातील आंतरक्रियांचा व परस्पर संबंधाचा तसेच ते नियंत्रित करणाऱ्या परिस्थितीचा व त्यांच्या परिणामांचा अभ्यास. मानवातील परस्पर संबंधातून जे काही घडते त्याचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय. तर किंबॉल यंगच्या मते समाजशास्त्र म्हणजे सामाजिक जीवन जगणाऱ्या माणसांचा पद्धतशीर व सुसंगत अभ्यास, म्हणजेच त्याच्या सामूहिक जीवनाचा व तत्वसंबंधित चालीरीती, परंपरा, संस्था, विचार पद्धती व जीवन पद्धती यांचा अभ्यास होय. थोडक्यात असे म्हणता येईल समाजशास्त्र म्हणजे मानवी किंवा वरील व्याख्यांचा आधार घेता असे दिसून येते की समाजशास्त्रात समाज, समाजाचे अध्ययन, अध्ययनासाठी वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग, सामाजिक संबंध, सामाजिक समूह, सामाजिक आंतरक्रिया इत्यादींचा अभ्यास केला जातो. किंवा थोडक्यात असेही म्हणता येईल समाजशास्त्र म्हणजे मानवी समाजाचे, सामाजिक संबंधाचे, सामाजिक समूहांचे आणि सामाजिक क्रियांचे अध्ययन. या वरील व्याख्यांचा आधार घेता समाजशास्त्राची काही वैशिष्ट्य आपल्याला या अभ्यासातून लक्षात येईल. रॉबर्ट बियरस्टेड आणि हेरी जॉन्सन यांनी या समाजशास्त्राची काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. त्यांच्या मते समाजशास्त्रात विविध सामाजिक आंतरसंबंधांचा, रूढी परंपरांचा व चालीरीतींचा अभ्यास केला जातो. समाजशास्त्रामध्ये विविध सामाजिक संस्थांच्या संरचनेचा तसेच त्यांच्या वैशिष्ट्यांचा, सामाजिक संस्थांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास अंतर्भूत आहे. समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र असून त्याला अनुभवजन्य शास्त्र असे म्हटले जाते, कारण समाजामध्ये वावरत असताना व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव हे येत असतात आणि या अनुभवातूनच व्यक्ती शिकत जाते. तसेच समाजशास्त्र हे सैद्धांतिक शास्त्र आहे. अनुभवातून व्यक्ती शिकल्यानंतर ते एक सिद्धांत या ठिकाणी तयार करू शकते आणि हे सिद्धांत हे समाजशास्त्रीय सिद्धांत म्हणून गणले जातात. समाजशास्त्राची व्याप्ती. समाजशास्त्राची व्याप्ती प्रामुख्याने 2 संप्रदायांवर आधारित आहे. नंबर 1 स्पेशलिस्टिक और फॉर्मलिस्टिक स्कूल, ज्याला आपण विशेषात्मक किंवा स्वरूपात्मक संप्रदाय असे म्हणतो. सिंथेटिक स्कूल, ज्याला आपण समन्वयात्मक संप्रदाय असे म्हटले जाते. विशेषात्मक संप्रदायाच्या विचार प्रणाली जर्मन शास्त्रज्ञ जॉर्ज सिमेल, वीरकान, हॉनिज, जॉन विजे इत्यादी अभ्यासकांनी योगदान केलेले आहे. तर समन्वयात्मक संप्रदायाच्या विचारसरणीचे समर्थन एमिल दुर्किन, हाउस आणि सॉरोकिन यांनी केलेले आहे. विशेषात्मक संप्रदायात समाजशास्त्रज्ञांच्या मते समाजशास्त्र हे स्वरूपवादी शास्त्र असून या शास्त्रात केवळ सामाजिक संबंधाच्या स्वरूपाचा अभ्यास करण्यात येतो, म्हणजेच या ठिकाणी समाजशास्त्राच्या व्याप्तीवर मर्यादा पडते.
समाजशास्त्र म्हणजे केवळ शुद्ध समाजशास्त्र, दुसऱ्या कोणत्याही समाजशास्त्राचा अभ्यास यात अंतर्भूत नाही. समाजशास्त्र हा स्वतंत्र असा अभ्यास विषय आहे. हे विशेषात्मक संप्रदायाच्या विचारसरणीनुसार. तर समन्वयात्मक संप्रदाय समाजशास्त्रांच्या मते समाजशास्त्र हे सामान्य शास्त्र आहे, म्हणजेच यात समाजशास्त्राचा इतर विषयांशी असलेल्या संबंधाचा देखील विचार होणे अपेक्षित आहे. जसे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, मानवशास्त्र, मानववंशशास्त्र इत्यादींचा अभ्यास यात अंतर्भूत आहे. थोर समाजशास्त्रज्ञ एमिल दुर्किम याने समाजशास्त्राच्या व्याप्तीचा 3 विभागात विभागले आहे. सोशल मॉर्फॉलॉजी, सामाजिक आकारशास्त्र. यात मानवी समाज जीवनाचा भौगोलिक आधार, सामाजिक समूह, लोकसंख्येची रचना, सामाजिक संस्था इत्यादींचा अभ्यास करण्यात येतो. तर सामाजिक फिजिओलॉजी, सामाजिक शरीरशास्त्र यात समाजातील धार्मिक, आर्थिक व राजकीय बाजू यांचे अध्ययन करण्यात येते. सामान्य समाजशास्त्र यात समाज जीवनात घडणाऱ्या घटनांचे शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला जातो. गिन्सबर्ग याने समाजशास्त्राची व्याप्ती 4 विभागात केलेली आहे. सोशल मॉर्फॉलॉजी, सामाजिक आकारशास्त्र, सोशल कंट्रोल, सामाजिक नियंत्रण, सोशल प्रोसेस, सामाजिक प्रक्रिया आणि सोशल पॅथॉलॉजी, सामाजिक विकृतीशास्त्र. सामाजिक आकारशास्त्र यात आपण बघितलेलेच आहे की भौगोलिक आधार, लोकसंख्या, सामाजिक समूह, लोकसंख्येची रचना, सामाजिक संस्था इत्यादींचा अभ्यास करण्यात येतो. तर सामाजिक नियंत्रण ठेवणाऱ्या साधनांचा अभ्यास अंतर्भूत आहे, जसे कायदा, नीती, प्रथा. सामाजिक प्रक्रियेमध्ये विविध सामाजिक प्रक्रियांचा अभ्यास अंतर्भूत आहे, जसे संघर्ष, सहकार्य, एकात्मीकरण. तर सामाजिक विकृतीशास्त्रात प्रामुख्याने सामाजिक समस्यांचा अभ्यास अंतर्भूत आहे. के डेव्हिस याने समाजशास्त्राच्या व्याप्ती 5 विभागात विभागलेली आहे. सोशल स्ट्रक्चर, सामाजिक संरचना, सोशल फंक्शन, सामाजिक कार्य, सोशल इंटरॅक्शन, सामाजिक आंतरक्रिया, इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी, व्यक्ती आणि समाज, आणि सोशल चेंज, सामाजिक बदल. सामाजिक संरचना यात प्रामुख्याने समाजाचा दर्जा, सामाजिक भूमिका, सामाजिक मूल्य आणि समाजाचे नियम इत्यादी घटकांचा अभ्यास अंतर्भूत होतो. सामाजिक कार्य यात विविध सामाजिक कार्यांचा अभ्यास केला जातो. सामाजिक आंतरक्रियेमध्ये विविध सामाजिक आंतरक्रियांचा अभ्यास अंतर्भूत आहे, जसे सहकार्य, स्पर्धा, संघर्ष. व्यक्ती आणि समाज यात व्यक्ती आणि समाज यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास अंतर्भूत आहे. सामाजिक परिवर्तन, समाज हा परिवर्तनशील घटक आहे. समाजाच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये परिवर्तन ही होत असते, म्हणून यात सामाजिक परिवर्तनात अंतर्भूत असलेल्या घटनांचा अभ्यास अपेक्षित आहे. आज आपण या घटकामध्ये समाजशास्त्राची संकल्पना स्पष्ट करत असताना समाजशास्त्राची मूलभूत विभागणी, समाज म्हणजे काय, समाजाची वैशिष्ट्ये म्हणजे काय, समाजशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्राचे वैशिष्ट्य काय आहेत आणि समाजशास्त्राची व्याप्ती या सर्वांचा अभ्यास पूर्णपणे केलेला आहे. पुढील भागामध्ये आपण शिक्षण आणि समाजशास्त्र यातील संबंध बघून पुढे शैक्षणिक समाजशास्त्र म्हणजे काय या घटकाचा अभ्यास आपण करणार आहोत.
धन्यवाद.